उजनी धरण सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी. मात्र याच वरदायिनीमध्ये 6 जणांचा बळी गेला आहे. उजनी धरण हे पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावांना जोडणारा दुवा मानला जातो. त्यामुळे करमाळा आणि इंदापूर तालुक्यातील अनेक लोक आजही याच धरणातील पाण्यातून बोटीचा प्रवास करतात. वार मंगळवार सायंकाळची वेळ. डोंगरे आणि जाधव कुटुंबीय करमाळा तालुक्यातून झरे या गावातून कुगावला आले. यांना जायचे होते इंदापूर तालुक्यातील आजोती या ठिकाणी. पाहुण्याचा जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला त्यांना पोहोचायचं होतं. मात्र यांना उजनी धरणातून गेले तर लवकर पोहोचता येते. त्यासाठी हे 7 जण कुगाव ते कळाशी जाण्यासाठी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ आले. त्यावेळी ढगातील वातावरण फक्त ढगाळ होते. आणखी कसलाही पाऊस, वादळ, वारा अजूनही वातावरण दिसत नव्हतं. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आणखी कसलाही पाऊस, वादळ, वाऱ्याचं अजून वातावरण दिसत नव्हतं. त्यामुळे आपण धरणापलीकडे आरामशीर जाऊ शकतो असा अंदाज त्या दोघांनीही घेतला. या बोटीतून झऱ्याचे गोकुळ जाधव वय 23, त्यांची पत्नी कोमल जाधव वय 25, यांची 3 वर्षाची चिमुकली माही आणि 1.5 वर्षाचा लेकरू शुभम जाधव, तसेच आदुन्यात कारखान्याची माजी चेअरमनचा मुलगा गौरव डोंगरे वय 16 आणि सोलापूर मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी राहुल टोंगरे हे प्रवास करत होते. ही बोट धरणाच्या बरोबर मधोमध आली आणि निसर्गाने आपला इरादा बदलला. सर्व काही ठीकठाक असताना अचानक जोराची हवा सुटली आणि रिमझिम पावसाच्या सरी देखील पडू लागल्या. अशा वातावरणामध्ये पाण्यात बोट हेलकावे खाऊ लागली. सगळ्यांनी आपला जीव मुठीत धरून बसले होते. मात्र ही बोट इनामदार वाड्याजवळ येताच वादळाने आपला वेग वाढवला. त्यावेळी मात्र पोलीस अधिकारी असणारे राहुल डोंगरे आणि गोकुळ जाधव यांनी पाण्यात उतरून बोट जोराची धरून हेलकावे खाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र या ठिकाणी पाण्याची पातळी सुमारे 35 ते 40 फुटापर्यंत होती. हवेचा जोर आणि पाण्याच्या लाटा या बोटीमध्ये घुसल्या आणि क्षणातच होत्याचं नव्हतं झालं. यामध्ये 2 चिमुकले ज्यांनी अजून कसलाही जग अनुभवले नव्हते. तर ऐन तारुण्यात पदार्पण करणाऱ्या निष्पाप 16 वर्षीय तरुणाचा बुडताना आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या आई वडील असणाऱ्या जाधव दाम्पत्याचा यामध्ये बुडून करुण अंत झाला आहे. या घटनेत पोलीस अधिकारी असणारे राहुल डोंगरे यांना पोहता येत होतं, म्हणून त्यांनी पोहत कळाशी गाठले आणि पोलिसांना खबर दिली. यामुळे किमान या घटनेची माहिती मिळाली. त्यामुळे प्रशासन मदतीला धावून आले. पण वेळ निघून गेली होती. तर निसर्गाने आपले काम करून रिकामे झाले होते. यामध्ये तब्बल 36 तासानंतर 5 जणांचे मृतदेह मिळाले, तर एकाचा मृतदेह अजून मिळाला नव्हता. शोध मोहीम सुरूच होती. खरं तर गोकुळ जाधव यांचं संपूर्ण कुटुंबच संपलं होतं. अक्षरशः घराचा दार उघडायला कुणी राहिलं नव्हतं. हा प्रसंग बघून संपूर्ण झऱ्यातील लोकांना अश्रू अनावर झाले होते.